4787 वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की मुंबई शहरी भागामध्ये चुकीच्या पद्धतीने पार्क होणाऱ्या गाड्यांवरती वाहतूक पोलिसांकडून ई चलनद्वारे कारवाई केली जाते। आपण या ठिकाणी उत्तरामध्ये म्हटले की 6 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही या संदर्भाने आदेश निर्गमित केलेले आहेत की जे अधिकृत मोबाईल आम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या हातात दिले आहेत त्याच मोबाईलमधनं चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे। या बाबतीत आपण सहमती दर्शवलेली आहे, परंतु माझा या संदर्भाने उपप्रश्न असा आहे की वाहतूक पोलिसांना हे अधिकार दिले असताना मला याच्यातनं स्पष्टीकरण पण पाहिजे की स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी, मग ते मोबाईल व्हॅन वरून जाणारे असतील किंवा मोटारसायकलचे रायडर असतील किंवा निर्भया पथक, बरेचदा यांच्याकडून सुद्धा मोबाईलद्वारे फोटो काढून त्यांच्यावरती कारवाई केली जाते। तर हे त्यांना आपण अधिकार दिलेले आहेत का? जर अधिकार दिलेले असतील तर त्याच्याबद्दल स्पष्टता शासनाने करावी। अगर अधिकार दिलेले नसतील तर या संदर्भाने आपण भविष्यात त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, चुकीचं काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या विरोधात, त्याचं या ठिकाणी मला उत्तर मिळावं। माझा दुसरा उपप्रश्न असा आहे की शहरामध्ये ज्या इमारती उभ्या राहिल्यात त्यांच्याकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था आहे अलीकडे उभ्या राहिलेल्या, परंतु जुन्या चाळी असतील, बैठ्या चाळी असतील, म्हाडाच्या इमारती असतील किंवा स्लम एरिया असेल, या ठिकाणी जे तिकडचे रहिवासी स्वतःचं वाहन वापरतात त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था नसते। त्यामुळे मग ते रस्त्याच्या कडेला किंवा स्वतःच्या इमारतीच्या बाजूला गाड्या पार्क करत असतात। अशा वेळेला जाऊन स्थानिक वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर आम्ही समजू शकतो, परंतु वाहतूक पोलिसांच्या व्यतिरिक्त स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुद्धा जाऊन अशा तऱ्हेने कारवाई करत असतात। त्यामुळे त्या ठिकाणी त्या पोलीस कर्मचारी आणि रहिवासी यांच्यामध्ये वाद उद्भवत असतात। माझी शासनाला या प्रश्नाच्या माध्यमातून विनंती आहे की कृपा करून चाळीच्या बाहेर किंवा मी उल्लेख केलेले आता ज्या स्थळ आहेत याच्या तिकडे ज्या आमच्या गाड्या उभ्या असतात त्यांच्यावरती एकदा कारवाई न करण्याचे आदेश द्यावेत किंवा त्या संदर्भाने त्यांना कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी समज देता येईल किंवा त्याची व्यवस्था करता येईल या संदर्भाने शासनाने स्पष्टीकरण करावं। मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सुनीलजी शिंदे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, खरं आहे की 6 ऑक्टोबर 2025ला मुंबई पोलीस अपर महासंचालकांनी बेसिकली मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये आणि महाराष्ट्रामधील काही भागामध्ये काही ट्रान्सपोर्टर्सच्या ह्या काही तक्रारीच्या अनुषंगाने आपण बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये हा विषय मांडला गेला होता। त्या अनुषंगाने आपण हा पत्रव्यवहार करून आपण अवेअर गेलं होतं की अशा पद्धतीने जर का प्रायव्हेट मोबाईलवरती जर का कोणी जर का तिथे फोटो काढून नंतर ते अपडेट करत असेल तर ते चुकीचं आहे, तर तसं होऊ नये या संदर्भात योग्य ती कारवाई घेण्याकरिता त्या सूचना आपण त्या पत्राच्या आधारे आपण केल्या होत्या। आपला स्पेसिफिक जो प्रश्न होता की असे कुठले अधिकार आपण दिलेले आहेत का, तर असे आपण अधिकार दिलेले नाहीत। म्हणूनच आपण ह्या पत्रावर आपण संबंधित सर्व विभागांना आपण म्हणजे त्यातच जे काय आपले कमिशनर किंवा आपले जे ग्रामीण भागामधले पोलीस स्टेशन आहेत तिथे आपण हा पत्रव्यवहार केलेला आहे। आणि अशा पद्धतीची कारवाई हा पत्रव्यवहार झाल्याच्या नंतर देखील चंद्रपूर या एका ठिकाणी एक कारवाई अशी आपण केलेली आहे की त्या पोलीस अंमलदारावरती आपण शिस्तभंगाची देखील आपण कारवाई केलेली आहे। ते एकंदरीत ई चलानच्या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या आधुनिकीकरणाची देखील आणण्याची आवश्यकता आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील तसे आदेश हे दिलेले आहेत आणि आपण अन्य राज्यांमध्ये आणि काही प्रदेशामध्ये देखील आपण पाहतो की बॉडीवरती कॅमेराज असतात आणि त्या बॉडीच्या कॅमेऱ्यावरती सगळं रेकॉर्डिंग होत असतं आणि म्हणून जी कारवाई होते ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होते। तर त्या अनुषंगाने देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपले जे ट्रॅफिक हवालदार जे आहेत ज्यांच्यामार्फत हे आपण ई चलान किंवा जी काही कारवाई असते ज्या म्हणजे इरेग्युलरिटीला आपण जी कारवाई करतो जी कारवाई होत असते तर ती रेकॉर्ड होईल। अशामध्ये बॉडी कॅमेराज देखील आपल्याला इंट्रोड्यूस करता येतील का ह्याबद्दलची देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तसे निर्देश दिलेले आहेत। दुसरा प्रश्न आपला आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये नक्कीच ट्रॅफिक किंवा पार्किंगची मोठी समस्या आहेत। आज हाय राईज बिल्डिंग असोत किंवा ज्या ठिकाणी चाळी आहेत त्या ठिकाणी देखील आता 4 व्हीलर्सच्या बेसिकली जी आता विक्री देखील आपण पाहतोय की रेकॉर्ड ब्रेकिंग विक्री ह्या 4 व्हीलर्सच्या आपल्याला मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। तशा वेळेस पार्किंगच्या व्यवस्था असल्या पाहिजेत हे आम्हाला मान्य आहे। त्या अनुषंगाने काही ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करून
जर का आपलं इबोन वॉर्ड अशा पद्धतीने कुठे आपल्या व्यवस्था करता येईल तर आपण तो करायचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे स्पेसिफिक कुठल्या चाळीच्या समोर किंवा मुंबईमध्ये एक स्पेसिफिक कुठल्या ठिकाणी ट्रॅफिकची किंवा पार्किंगची व्यवस्था च्या काही सूचना असतील तर नक्कीच आपण त्या आम्हाला द्या. आपण त्या ठिकाणी व्यवस्था आपण करू. प्रसाद लाड. महोदय, खरं तर हा मुंबईसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सन्माननीय सुनील शिंदे साहेबांनी सांगितलं की जी जुनी खरी मुंबई आहे त्या मुंबईमध्ये पार्किंगचा फार मोठा जटिल प्रश्न आहे. इमारती चाळीच्या आता मोठ्या इमारती झाल्या, परंतु पार्किंगची व्यवस्था अजूनही कुठे नाही. अशा परिस्थितीमध्ये मुंबईकर प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल आणि गाड्या ह्या सर्रास वाढल्या आहेत. आज आम्ही स्लम रिडेव्हलपमेंटला जातो, माननीय मुख्यमंत्री साहेब इथे आहेत. आम्ही गाड्यांची पार्किंगची व्यवस्था डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये देतो, परंतु मोटरसायकल पार्किंगची व्यवस्था देत नाही. असे अनेक उदाहरणं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण आम्ही कानावर घातलं की BTD चाळीचा पण आम्ही विकास करतो आहे. त्या BTD चाळी 2-3 हजार मोटरसायकल असतील, पण त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नाही आहे, गाड्यांची व्यवस्था नाही. तर या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी खाली निर्देश द्यायला पाहिजे आणि त्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला तो FSI जो फ्री दिला तर त्या बाबतीत तो विषय चांगला जाईल. माझा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की वाहन न थांबवता ऑटोमॅटिक जे फोटो काढले जातात त्याचा SMS तात्काळ जात नाही, तो SMS काही काळाने जातो. तर ते अपडेट केलं पाहिजे. ते अपडेट आपण कराल का? आणि या बाबतीत अनेक ठिकाणी मारामाऱ्या झालेल्या आहेत पोलिसांच्या आणि लोकांच्या, आणि त्यामुळे TV वर येतात, त्याचे लोकांमध्ये पोलिसांची प्रतिमा खराब होते. तर यासाठी याचा अवेअरनेस की आम्ही चालान करतोय त्याचा अवेअरनेस आम्ही करणार का? आणि स्पेसिफिक ह्याची जिम्मेदारी ट्रॅफिकला दिली आहे का पोलीस स्टेशनला दिली आहे, याबाबत माननीय मंत्री महोदय माहिती देणार का? माननीय मुख्यमंत्री. सन्मान्य प्रसाद लाडजींनी जो विषय मांडला त्यातला पहिला विषय हा वस्तुस्थिती आहे की आपण DCRमध्ये 2 व्हीलर पार्किंग हा विषयच ठेवलेला नाही किंवा त्याच्यावर त्या प्रकारे आपण जोर दिलेला नाही. त्यामुळे आज अनेक ठिकाणी जेव्हा आपण विशेषतः इलायजीसारखं बांधकाम करतो त्या ठिकाणी 2 व्हीलरचं पार्किंगच नाही आहे आणि मग सगळ्या लोक दिसेल त्या ठिकाणी 2 व्हीलर पार्किंग करतात. त्यांनी जे सांगितलं तेही खरं आहे. BDD ते आमच्या लक्षात आलं, नंतर आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि म्हणून त्या संदर्भात नगरविकास विभागाला आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन आपल्या DCRमध्ये तशा प्रकारचा काय बदल करता येईल हा प्रयत्न आपण करू. दुसरा मुद्दा जो प्रसादजींनी मांडला की SMS उशिरा येतात, हे खरं आहे. काही बाबतीत असे घडलेले 1-1 महिन्यांनी SMS आले आहेत. त्यामुळे जसं आता राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं, हे पूर्ण सगळं सिस्टीम आपण अपग्रेड करतो आहोत. ती अपग्रेड करून त्या सिस्टीममध्ये तात्काळ ते SMS गेले पाहिजे. एवढंच नाही तर आता अनेक जुन्या चालांची वसुली बाकी आहे, तर त्याच्यामुळे आहे ती खरं आहे. आणि आपल्या कायद्यातल्या काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामुळे एका विविक्षित कालावधीवरनं ती वसुली करता येत नाही. आणि आता ऑटोमॅटिक आपण चालान जनरेट करत असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालान जनरेट होतात आणि तेवढी वसुलीची आपल्याकडे व्यवस्थाही नाही. आणि म्हणून या संदर्भात काही लोक अदालत घेऊन अशा प्रकारच्या ज्या काही चालान जुने आहेत हे चालान त्या ठिकाणी लोक अदालतीच्या माध्यमातून काही रिलीफ देऊन आणि त्या चालांची वसुली करण्याचा एक विचार आपण करतो आहोत. त्या संदर्भातली कारवाई आपण करणार आहोत. दुसरं, एक मध्यंतरी मी बैठक घेतली होती, एक सिस्टीम देखील आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो आहोत की चालान जनरेट झालं तर 6 महिन्यात त्याची वसुली करता आली पाहिजे. आज आपल्याकडे आपण आपल्या सिस्टीममध्ये कोणाचा लायसन्स रद्द करत नाही, कोणाचं रजिस्ट्रेशन रद्द करत नाही. त्यामुळे काही लोक तर हॅबिच्युअल चालान घेतात आणि भरतच नाहीत. तर त्या दृष्टीने एक व्यवस्था कशी उभी करता येईल हा देखील प्रयत्न आपण निश्चितपणे करतो. आणि तिसरा जो आपण मुद्दा सांगितला त्या संदर्भात राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं, गोव्यासारख्या राज्याने हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस, त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे. टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे. पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी सगळी भांडणं वाद विवाद ह्या चालांच्या दरम्यान खूप होतात. म्हणजे मेरे को पहचानता नहीं क्या असे सांगणारे लोक आहेत आणि तू किसकी औलाद आहे म्हणणारे लोक आहेत. त्याच्यामुळे या संदर्भात जर बॉडी कॅमेरा असला तर या सगळ्या गोष्टी मिनिमाइज होतील आणि भविष्यातही काही लिटिगेशन झाले तर त्यात आपल्याला सोपं पडेल. आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं बॉडी वॉर्न कॅमेरा हा आणण्याचा देखील शासनाचा विचार आहे. बंटी पाटील.
ते मुख्यमंत्री महोदयांनी काही प्रश्नाचं उत्तर दिलं मला चलन वसुलीचं मी तोच विचारत होतो. पण माझा त्यातला दुसरा मुद्दा सन्मान्य मुख्यमंत्री महोदय काय, गृह खात्याचे 2400 कोटी रुपये पेंडिंग आहे. लोक अदालतून